नमस्कार। आज चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या तहसील कार्यालयातील 51 गुंठे जमीन चोरी गेल्या प्रकरणी आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। या आंदोलन शेळ्या मेंढ्या घर परपंच घेऊन ज्या सरोदे परिवाराची ही जमीन चोरी गेलेली आहे, त्या जमिनीतील घर पाडलेलं आहे, ते परिवार स्वतः अरुण पाटील रोडे आणि मी सरपंच शरद पवार आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। 4 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे। काल या ठिकाणी तातडीची सुनावणी घेण्यात आली। तेथे सुद्धा ज्या समाजकंटकांनी हे स्वतःच्या नावावर घर केलेलं आहे, ते जागा केलेली आहे, त्यांनी त्या ठिकाणी साठे खत, गहाण खत, खरेदी खत कुठे ते सादर करू शकलेले नाहीत। तरी सुद्धा या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आणि 12 वर्षापासून हिच्यावर जो अन्याय झालेला आहे, तरी सुद्धा तहसीलदार यांना न्याय द्यायला तयार नाहीत। काल ही केस नगर शहराचे अपर तहसीलदार यांच्याकडे ट्रान्सफर होऊन तिथं सुनावणी झाली, तिथं सुद्धा न्याय दिलेला नाही आणि सदर समाजकंटकांनी त्या तहसीलदारांवर सुद्धा या ठिकाणी आम्हाला तुमच्याकडे योग्य न्याय मिळणार नाही, ही सदर केस नेवासा तहसीलदारांकडे ट्रान्सफर करावी किंवा इतरत्र करावी अशी मागणी केलेली आहे। याच्यामध्ये हा निकाल देण्यासाठी नेहमी टाळाटाळ होत आहे। सर्व या सरोदे परिवाराकडे पुरावे असून सुद्धा टाळाटाळ होत असते, त्याचं मुख्य कारण आहे विधान परिषदेचे आणि धनगर समाजाचे नेते राम शिंदे साहेब, विधानसभा परिषदेचे अध्यक्ष सभापती महोदय यांचा तोतया पीए या नगर तालुक्यात, नगर शहरात अनेक विभागांना त्रास देतो, अनेक विभागांकडून वेगवेगळ्या माध्यमातून खंडणी वसूल करतो, असे अनेक पुरावे आहेत, त्याच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत। त्यांनी सुद्धा या तहसीलदारांवर प्रचंड दबाव आणलेला आहे। सभापती महोदयांचा तुम्ही आदेशाचा अवमान करता, हा निकाल तुम्ही राखून ठेवायचा आहे। जोपर्यंत कौसाबाई सरोदे जात नाही, म्हणजे या पृथ्वीतलावरून मरत नाही, तोपर्यंत तो निकाल द्यायचा नाही, जेणेकरून ही कौसाबाई सरोदे यांना मूलबाळ अपत्य नाही, जेणेकरून ही याच्यावर कोणाला आवाज उठवता येणार नाही। त्यामुळे तो तयापी जाणून बुजून या धनगर समाजातील सरोदे परिवारावर अन्याय करतोय। ही 51 गुंठे जमीन हडप करण्यासाठी सदर समाजकंटकांना मदत करतोय। राम शिंदे साहेबांना या निमित्ताने मी विनंती करतो, साहेब तुम्ही ज्या धनगर समाजाच्या जीवावरती ते मोठे झालात, मंत्री झालात, आमदार झालात आणि आता सभापती महोदय झालात, तर तुम्ही या परिवाराकडे निश्चित लक्ष देताल अशी अपेक्षा होती। पण तुमचाच एक तोतया पीय या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून फोन करून दबाव तंत्र करतोय आणि या ठिकाणी या न्यायापासून यांना वंचित ठेवतोय। तुम्ही सुद्धा धनगर समाजाचे आहेत, तुम्ही याच्याकडे विशेष लक्ष देऊन तुमचा खरा जो पीय आहे त्याचं नाव नंबर जाहीर करावं, जेणेकरून सर्व अधिकाऱ्यांना, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ते कळण तुमचा पीए कोण आहे आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळेल। काल परवाच एका मेंढपाळाच्या पाळांवर हल्ला झाला होता आणि त्या ठिकाणी तुमच्या आदेशाने लगेच त्यांना त्वरित अटक करण्यात आली। या ठिकाणी सुद्धा 12 वर्षापासून या परिवाराला न्याय मिळालेला नाही। त्याच्यामुळे तुमच्याकडे विनंती आहे, तुम्ही या ठिकाणी या परिवाराला न्याय द्यावा आणि जोपर्यंत तहसीलदार साहेब या ठिकाणी न्याय देणार नाही, तोपर्यंत हे शेळी मेंढीचं आंदोलन आणि आमचे सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी असेच बसून राहणार आहेत।